पहिल्याच झालेल्या पावसामध्ये मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल कोलमडली आणि सध्याच्या सरकारनं तर या जनतेला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये कोणताही त्रास होणार नाही असं आश्वासन दिलं होतं. मग जनतेला तुम्ही खोटी आश्वासनं का दिली, असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. पहिल्याच पावसात मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल कोलमडली. सखल भागात पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचेही तेरतेरा वाजले. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी दाणादाण उडवून दिली. पहिल्याच पावसात मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल कोलमडली. सखल भागात पाणी साठलं होतं, त्यामुळे वाहतुकीचे तेरतेरा झाले. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा या प्रकरणी राज्य सरकारची कानउघाडणी केली आहे. मुंबई तुंबणार नाही, मुंबई थांबणार नाही अशी गर्जना तुम्ही का केली? मुंबईकरांना खोटी आश्वासनं तुम्ही का दिली, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून सरकारवर टीका केली आहे. पावसाळ्यात मुंबईमध्ये पाणी तुंबणार नाही, मुंबई थांबणार नाही अशी गर्जना राणा भीमदेवी थाटात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास होणार नाही असा दावाही केला. मात्र सोमवारच्या पहिल्याच पावसानं मुख्यमंत्र्यांच्या गर्जना तुंबलेल्या पाण्यात बुडवल्या. रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत मुंबई शहर उपनगरांसह ठाणे आणि पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं आणि या पावसानं राज्य सरकारच्या गैरव्यवस्थेची अब्रू वेशीवर टांगली, असंही संजय राऊत म्हणाले.